कारचा ऍक्सिडेंट होणं हे इनपुट आहे. मग कार अशा प्रकारे चाललेली रस्त्यावरती, हे ए इनपुट आणि हे बी इनपुट. ज्यावेळेस ए आणि बी दोन्ही इनपुट 0 0 असतील, म्हणजे ज्यावेळेस कारचा ऍक्सिडेंट झालेलाच नाही, दोन्ही इनपुट 0 0 आहे, अशा केसमध्ये त्यामधून एअर बॅग बाहेर येणार नाही, याचा अर्थ आउटपुट 0 आहे. पण आता अशी चाललेली, हे ए इनपुट हे बी इनपुट, एकूण एक दगड आहे म्हणा, एखादा दगड या ठिकाणी या बाजूला आदळला, म्हणजे बी इनपुट हाय झालं पण ए इनपुटला आदळलं नाही, तरी त्या केसमध्ये त्या स्टेअरिंग मधून म्हणा किंवा ज्या ठिकाणी तुम्ही ती इम्प्लिमेंट केलेली ती एअर बॅग बाहेर येते. म्हणजे एअर बॅग बाहेर येणं हे आपलं आउटपुट आहे. किंवा आपण असं बोलू, या बाजूने कार आदळली, म्हणजे ए इनपुट हाय झालं पण बी इनपुट काय आहे 0 आहे, अशा केसमध्ये पण तुम्हाला काय भेटेल आउटपुट, म्हणजे एअर बॅग बाहेर येईल. आणि ज्यावेळेस कार डायरेक्ट अशा प्रकारे ऍक्सिडेंट झालाय, म्हणजे दोन्ही इनपुट हाय झाले 1 + 1, त्यावेळेस देखील एअर बॅग काय ना बाहेर येणार. म्हणजे एक्झाम्पल आता एक्सप्लेन करायचं की कारचा ऍक्सिडेंट झाला तर एअर बॅग बाहेर येते. तर ऍक्सिडेंट होणं याचा अर्थ इनपुट हाय होणं असतं, आणि इनपुट हाय आउटपुट हाय याचा अर्थ त्यामधून एअर बॅग बाहेर आलेला. ठीक आहे. यानंतर एक्सप्लेन करायचं आपला अँड गेट. तर अँड गेट मध्ये आउटपुट पाहिजे असेल तर अशा केस मध्ये आपण इनपुटचा गुणाकार करत असतो. दोन इनपुट आहेत तर पॉसिबिलिटी या प्रकारे येतील. फक्त इथं आउटपुट घेताना दोन इनपुटचा गुणाकार घ्यायचा असतो. तर 0 0 ला 0, 0 1 0, 1 0 0 आणि 1 * 1 1 येतं. म्हणजे अँड गेट मध्ये आउटपुट त्यावेळेस भेटेल ज्यावेळेस दोन्ही इनपुट हाय असतील. मग तुम्ही म्हणताना आता एक्झाम्पल कुठे पाहायला भेटतं की ज्यावेळेस दोन्ही इनपुट हाय असतील तरच आपल्याला आउटपुट भेटेल. तर जे स्कूटीचं मेकॅनिझम आहे पहा, स्कूटीचं मेकॅनिझम आहे, या स्कूटीच्या मेकॅनिझम मध्ये अँड गेट असते. स्कूटी पण कोणती, तर जी आपल्या हिट इंजिनवर किंवा इंजिनवरती चालते पहा, पेट्रोल डिझेल वरती चालते, ती स्कूटी बद्दल बोलतोय आपण. तर पहा, स्कूटी चालू होणं हे आपलं आउटपुट आहे. आणि स्कूटीचे दोन इनपुट आपण कसे ठरवू शकतो, तर जे एक शेल्फ आहे, बटन आहे शेल्फ, आणि एक ब्रेक आहे, हे दोन इनपुट झाले. तुम्हाला माहिती आहे स्कूटी तुम्हाला चालू करायची, तुम्ही फक्त स्विच ऑन करून जमणार नाही. शेल्फ आणि ब्रेक हे दोन इनपुट झाले. तुम्ही शेल्फ पण ऑन नाही केलं आणि ब्रेक पण तिथं अप्लाय नाही केलं, म्हणजे दोन्ही इनपुट 0 0 आहे, त्या केस मध्ये स्कूटी चालू होणार नाही, याचा अर्थ आउटपुट 0 आहे. सेकंड केस मध्ये काय केलं तुम्ही, ब्रेक एक्झर्ट केलं, ब्रेक अप्लाय केलं, पण शेल्फ नाही लावला, म्हणजे शेल्फला आपण ए इनपुट म्हणू आणि ब्रेकला बी इनपुट म्हणू. शेल्फ 0 आहे, म्हणजे शेल्फ आपण अप्लाय केलं नाही पण ब्रेक लावलं तरी स्कूटी चालू होणार नाही, याचा अर्थ आउटपुट 0 आहे. तुम्ही वेगळं केलं, तुम्ही शेल्फ मारलाय, ब्रेक नाही लावले, अशा केस मध्ये पण स्कूटी चालू होणार नाही. म्हणजे तुम्हाला जर स्कूटी चालू करायची असेल, आउटपुट भेटायचं असेल, तर तुम्हाला ब्रेक आणि शेल्फ सायमल्टेनियसली अप्लाय करावे लागतील. तर हे झालं अँड गेट, स्कूटीचं मेकॅनिझम. ठीक आहे. नंतर हे नॉट गेट, नॉट गेटलाच आपण इन्व्हर्टर असं बोलतो.